राम मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. मी म्हणतोय की माझ्या एक्सप्रेस 210चं रिव्ह्यू द्यावा. आता 7 महिने झाले मी वापरतोय. राऊंड अबाउट रनिंग झालं आहे गाडीचं 7,750. वाटलं तर मी स्क्रीनशॉट पण लावतो इथे. आता या 7 महिन्यात मला बऱ्यापैकी असे काही प्रॉब्लेम खूप आलेले नाही आहेत. जेवढं सोशल मीडियावर निगेटिव्ह हे चालतं तेवढं तर मला ऑफकोर्स नाही आलेलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पॉईंट क्लिअर करूयात, जे एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह. सगळ्यात मोठा पॉईंट घेऊयात पहिला. जो निगेटिव्ह बऱ्याच जणांनी हे दिला आहे की गाडी ओव्हरहीट होती. तर ओव्हरहीटचं आत्ता बघू शकता. मी ऑलमोस्ट 10 किलोमीटर घरापासून आलेलो आहे आणि ते पण ट्रॅफिकमधून. मी ट्रॅफिकचा एक व्हिडिओ लास्टला थोडासा टाकेन. पण बऱ्यापैकी गाडी हिट नाही झालेली, जे ओव्हर हिटिंग होत नाही आहे. तुम्ही सिटीमध्ये खूप हाफ क्लचवर गाडी चालवली असेल तर ती हिटिंग होणार, पण माझी अजून तशी कधीच झालेली नाही आहे. मी आता लॉंग राईड पण करून आलेलो आहे, त्याला पण कुठं मला त्याची अडचण आलेली नाही आहे. आता असंच जो हा झाला निगेटिव्ह पॉईंट सांगितलेला, पण ॲक्च्युली ह्याच्यात एक निगेटिव्ह पॉईंट आहे. गाडी ज्यावेळेस आपला रेडिएटरचा फॅन चालू होतो ना, लेफ्ट साईडला एवढी हीट फेकते की विदाऊट रायडिंग शूज तुम्ही राईड करणं आहे ना समरमध्ये खूप हेवी होते. खूप म्हणजे पायाची केस जळतील एवढा हीट होतो पाय लेफ्ट. आणि ते पण फक्त लेफ्ट साईडलाच हे होतं, राईट साईडला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि बाकी ऑफ रोडिंग कॅपॅबिलिटी तर बऱ्यापैकी आता व्हिडिओज सगळे बघितलेच असतील माझे सोशल मीडियाचे. माझा व्हिडिओ मी अजून ऑफ रोडिंगचा टाकलेला नाही आहे, पण बेसिकली माझं 60% रोजच्या रुटीनमध्ये हायवे येतो आणि 40% ऑफ रोडच येतं. तरी मी त्यातला एखादा शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. तो काय असा एवढा खूप ऑफ रोड नाही आहे असा की ज्याला स्किल्स पाहिजे आणि हे पाहिजे. पण रफ रोड आहे, जिथे आपण रोड म्हणू शकत नाही असा रोड आहे. तरी मी शॉर्ट्समध्ये एखादा शॉर्ट सापडला तर मी तो थोडासा ना ह्याच्यात व्हिडिओच्या एंडला लावून देतो. पण आत्ता पण तुम्ही बघू शकता 100+ जरी गाडी चाललेली असेल तरी टेम्परेचर गाडी दाखवत नाही आहे. हीट रेडिएटर चालू झाल्यावर हीट येते लेफ्ट साईडला, तो प्रॉब्लेम येतो आहे. आणि अजून बाकीचे पण फक्त एक मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की गाडी काय काय मॉडिफिकेशन तर काही केलेलं नाही आहे. पण